जय महाराष्ट्र मित्रांनो, कॅनरा बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। खासियत याची अशी आहे की 500+ जागा असणार आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा आहे आणि तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ अप्लाय करू शकताय। 20,000 रुपयांपासून तुमची स्टार्टिंग होते, इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळतो। अप्लाय करण्यासाठी इथे दोन पद्धत आहे। एक तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकताय, मुंबई नरिमन पॉइंट लाईनचं जे ऑफिस आहे तिथे हा फॉर्म भरून पाठवू शकताय या ॲड्रेसवर, आणि ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात। त्यामुळे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून सांगतोय, कुठलीही एक्झाम नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करायचं आहे। सगळी प्रोसेस समजून सांगतोय, कशा प्रकारे फॉर्म भरायचं, जॉब लोकेशन कुठले कुठले आहे, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वॅकन्सी आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, कॅनरा बँकेबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, हे यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे आणि सध्या ज्या ज्या ठिकाणी वॅकन्सी निघाली आहे त्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल। पण त्यातल्या त्यात तुम्ही फ्रेशर्स आहात, तुमच्याकडे अनुभव नाही आहे, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे, तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। जसं की तुम्ही ते वाचू शकता, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, जे की कॅनरा बँकची सबसिडरी आहे, यांच्यातर्फे हे अपडेट आलं आहे। म्हणजे कॅनरा बँकेमध्ये जॉब असणार आहे। जसं की बघू शकताय, पोझिशन म्हणजे पोस्टचं नाव इथे असणार आहे। ट्रेनी ही पोस्ट तुमची असणार आहे, कारण की तुम्ही डायरेक्ट इथे फ्रेशर्स म्हणून लागणार आहात। ओके, जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे CTC इथे बघा, महिन्याला 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे, प्लस इन्सेंटिव्ह मिळणार आहे। म्हणजे 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जाईल। ॲज अ फ्रेशर्स एक्सपिरियन्स असेल तर जास्त मिळतो। त्यानंतर बँकिंग फायनान्स सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे आहे तर बेस्ट असणार आहे। मागे मी तुम्हाला सेबीचा इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा फ्री कोर्स दिला होता। SBIचे पण मी तुम्हाला फ्री कोर्स दिले। इथे बघा, SBIचे फ्री कोर्स आहे। ज्यांना बँकेमध्ये जॉब पाहिजे तर SBIचा हा फ्री कोर्सेस आहे। आणि सेबी सर्टिफाईड सुद्धा एक कोर्स आहे, त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकला होता, तुम्ही ते बघू शकता। हा कोर्स आहे सेबी इन्व्हेस्टर सर्टिफिकेट। जर तुम्हाला या फील्ड मध्ये जायचं आहे तर हे कोर्स करा। इथे बघा, फक्त 3,000 व्ह्यूज जात आहे, कारण की लोकांना शिकायचं नाहीये, सर्टिफिकेट पाहिजे नाही, डायरेक्ट जॉब पाहिजे आहे। पण जॉब मिळवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहे, जी पहिली पायरी आहे, सर्टिफिकेट म्हणा, स्किल्स म्हणा, ते तुमच्याकडे पाहिजे। मग SBIचे कोर्स झालं, हा सेबी सर्टिफिकेट कोर्स झाला, हे करून घ्या, नॉलेज वाढवा, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर HR तुम्हाला सिलेक्ट करणार आहे। ओके, त्यामुळे ते कोर्सेस करा, नॉलेज वाढवा आणि इथे अप्लाय करा। ग्रॅज्युएट तुम्ही आहात म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालंय इन एनी डिसिप्लिन, म्हणजे असंच नाही की कॉमर्सच पाहिजे, सायन्स आहे, आर्ट्स आहे, MBA, म्हणजे ज्या पण फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय सगळे इथे चालणार आहे। ओके, बाकी तुम्ही ते जॉब लोकेशन बघू शकताय। महाराष्ट्रात तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी आहे। त्यानंतर पुणे अंतर्गत जे ऑफिस आहे तिथे नागपूर, नाशिक, पुणे, म्हणजे टोटल 5 ते 6 लोकेशनवर वॅकन्सी आहे। इथे तुम्ही जॉब मिळू शकता। म्हणजे नाशिकमध्ये राहतात, पुण्यात राहतात, किंवा नागपूरमध्ये राहतात, किंवा ठाण्यात राहतायत, नवी मुंबईत राहताय, तिथे यांचे ऑफिसेस आहेत, तिथे तुम्ही हा जॉब मिळू शकताय। आता अप्लाय कसं करायचं, तर तुम्हाला ऑफलाईन अप्लाय करायचं तर हा फॉर्म आहे, हा तुम्हाला भरून घ्यायचा आहे। याची प्रिंट काढा, पेन आणि फॉर्म भरून घ्या, इथे तुमचा फोटो चिटकवा आणि इथे बघा हा ॲड्रेस आहे, या ॲड्रेसवर तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे। पण जर का तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे तर एकदम सोपी पद्धत आहे, गुगल फॉर्म शेअर केलेला आहे, हा फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात। जसं की ते बघा, शेवटची तारीख 31 जानेवारी आहे, त्यामुळे 2 ते 3च दिवस बाकी आहे। त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा। सगळ्यात आधी ते ईमेल ॲड्रेस टाकून घ्या। त्यानंतर लोकेशन कुठलं पाहिजे तुम्हाला, मग मुंबई पाहिजे असेल तर मुंबई सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी म्हणजे नागपूर, पुणे, नाशिक या ठिकाणी पाहिजे असेल तर हे सिलेक्ट करा। त्याच्यानंतर तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्याच्यानंतर लग्न झालं असेल तर स्पाऊसचं नाव टाकायचं आहे, ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, पिनकोड, परमनंट ॲड्रेस, पुन्हा पिनकोड, म्हणजे परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम पिनकोड टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाका, मोबाईल नंबर टाका, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर असेल तर तो टाकू शकताय, नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय। जिथे जिथे रेड स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे, ते रेड स्टार नाही भरलं तरी चालतंय। जन्मतारीख इथून तुमची सिलेक्ट करून घ्या, काय जन्मतारीख आहे। त्यानंतर मॅक्झिमम एज इथे दिलंय 21 ते 30 तुमचं वय पाहिजे। 31/12/2024 ला ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, त्यामुळे 30 पर्यंत तुमचं वय आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकता। मी किती वय आहे ते इथे टाकायचं आहे।
मेल आहात फिमेल आहात सिलेक्ट करायचं आहे, रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, नॅशनॅलिटी तुम्ही इंडियन आहात सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मॅरिटल स्टेटस तुमचं काय सिंगल आहात मॅरिड आहात ते टाकून घ्यायचं आहे, कॅटेगरी कोणती आहे जी पण असेल ती टाकून घ्यायची आहे, जर तुम्ही SC ST OBC मधून असाल तर सबकास्ट कोणती आहे ती टाकून घ्यायची आहे, सगळे डिटेल्स सोपी माहिती ती टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही SC ST मधून असाल तर तुम्हाला 5 वर्षात वयाची सूट दिली आहे, OBC मध्ये 3 वर्षाची सूट दिलेली आहे, एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, त्यामुळे चांगली संधी आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे जेणेकरून तुमचं 35 वय जरी आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। नेटिव्ह प्लेस, तालुका नेम, डिस्ट्रिक्ट नेम, स्टेट नेम, मदर टंग कोणती आहे तर मराठी लँग्वेज आहे, मराठी सिलेक्ट करा, लँग्वेज नोन मग मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते, अशा 3 लँग्वेजेस टाका। प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर तर प्रोफिशियंट तुम्हाला टाकायचं म्हणजे MS CIT तुमचं झालं आहे, MS ऑफिस MS एक्सेल तुम्हाला येत आहे तर इथे प्रोफिशियंट लिहा, जर नसेल येत तर आपल्या चॅनलवर मी MS ऑफिस MS एक्सेलचे फ्री कोर्सेस दिले आहे ते करून घ्या। तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात तर इथे फ्री कोर्सेसची प्लेलिस्ट दिसेल, तिथूनही तुम्ही ते करू शकणार आहात। ओके, जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुमचं काय होणार नाही, ते बघा फ्री कोर्सेसची प्लेलिस्ट आहे, यावर तुम्हाला ते कोर्सेस मिळून जातील। ते केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे, टोटल 4 पानी फॉर्म आहे तो पूर्ण भरून घ्यायचा आहे, तो प्रॉपर तुम्ही भरतात। याच्यामध्ये तुम्ही जर चांगले आन्सर देतात, तुमचे सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स किंवा स्किल्स मेन्शन करताय तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे। आणि फायनान्स सेक्टरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे आहे तर बेस्ट असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही जॉबच्या शोधात असाल तर नक्की इथे अप्लाय करा आणि अशाच नवीन करिअर अपॉर्च्युनिटी, जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।